100 लिटर 110 105 असं जातं, पण मी तुम्हाला 100च सांगते. आणि त्यामुळे मला 10 दिवसाला म्हणजे जास्त सांगत नाही, 3 वर्षात की मी 10 लाखाची गाडी कॅश घेतली. त्या एका गायीवर हा संपूर्ण गोठा त्यांना तयार केलेला आहे. तसेच मित्रांनो, या जो मुक्त गोठा आहे त्याच्यामध्ये ठराविक थोड्याफार कोंबड्या पण त्यांना सोडलेल्या आहेत. परवडतो का परवडतो? स्वतः केल्यानंतर, स्वतः लक्ष दिल्यानंतर की मी करण, गडी ठेवण, बाय ठेवण, मी आज इकडे जाईन, मी तिकडे जाईन, हा विचार नाही पाहिजे. की स्वतः झिजल्याशिवाय, स्वतः गेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं स्वतः कष्ट केल्याशिवाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, सध्या आज आपण आलेलो आहे वाखरी येथील एका मुक्त गोठ्यामध्ये. मित्रांनो, या गोठ्याचं नियोजन एका महिलेने केलेलं आहे आणि सर्व जेवढ्या 10-15 गायी आहेत त्या गायींचं सर्व नियोजन एक महिला करते. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांना ह्या गोठ्याचं नियोजन कसं केलेलं आहे, गायींचं संगोपन कसे करतात, तसेच बाबा त्यांचं नियोजन काय असतं, चाऱ्याचं नियोजन असेल, दूध किती जातं, तसेच दुग्ध व्यवसायाविषयी येणाऱ्या अडचणी, अशा सर्व विषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. नमस्ते. तर आता तुम्ही हा दुग्ध व्यवसाय किती वर्षापासून करताय? हा दुग्ध व्यवसाय मी 3 वर्ष झालं चालू केलेला. 3 वर्ष. कसं आता ह्या दुग्ध व्यवसायाकडे कसं काय वळालं तुम्ही? दुग्ध व्यवसायाकडे ह्याच्यामुळे वळालो की शेती पहिला आम्ही करत होतो, पण शेतीत मला म्हणा असा म्हणजे परवडलेलं नाही किंवा रिस्पॉन्स मला मिळालेला नाही. 3 वर्ष मी बघितलं. पहिली गोष्ट, आम्ही म्हणजे शेतकरी नव्हतो. पुण्याला आमची 30-35 वर्ष गेली आणि आम्ही नवीन गावाकडे आलो, शेती चालू केली. शेतीचं म्हणावं आम्हाला म्हणजे मिळालंच नाही त्याच्यानं उत्पन्न आणि ते समाधानकारक नव्हतं. म्हणून मग आम्ही ह्या धंद्याकडे वळालो आणि हळूहळू पहिल्यांदा आम्ही 3 गायी घेतल्या. 3 गायी घेऊन त्यांचंच आम्ही घरच्या घरी गायी तयार केल्या. दूध घालायला आम्हाला म्हणजे माझा मुलगा आहे, त्याचं थोडीशी साथ आहे मुलाची. तिथंच म्हणजे आता मित्रांनो, यांची 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं डॉक्टर आहेत. एक जण पनवेलमध्ये त्यांची स्वतःची ओपीडी आहे आणि एक दुसरा मुलगा आहे, तोही डॉक्टर आहे. त्यांचं इथंच एक क्लिनिक आहे आपल्या वाखरीमध्ये आणि ते क्लिनिक सांभाळून आईलाही त्या ठिकाणी या गुरांच्या कामामध्ये मदत करत असतात. तर मित्रांनो, आता एका डॉक्टरची आई आहे, तर मित्रांनो त्याच महिला आज हा दुग्ध व्यवसाय करत आहे आणि नुसता साधा नाही मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं या ठिकाणी दूध जातंय. आता तुम्ही इकडे बघितलं तर किती, जवळजवळ 14 ते 15 गायी आहेत. तर मित्रांनो, आज आपण म्हणतो बाबा महिला काही करू शकत नाही, पण आता मित्रांनो, हा तुम्ही जर गोठा पाहिला तर तुम्हाला समजेल की एक महिला काय करू शकते. तर मला एक सांगा, तुम्ही आधी मुंबईला होता, पुण्याला, तर इकडे येऊन आता करताय, पण तुम्ही बाबा दुग्ध व्यवसायच करायचा असं का ठरवलं? नाही सर, काय झालं होतं, गावावरून ज्यावेळेस पुण्यावरून आलो त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा शेती चालू केली आणि शेतीत ऊस पीक लावलं. ते कॅल्क्युलेशन म्हणजे ऊस जसं सुरुवात केली पिकाची तसं त्याचा जमा खर्च वजा बाकी सगळं मी म्हणजे लिहून ठेवत होते. 3 वर्ष ऊसाचं पीक सलग घेतलं, 3 वर्षाचा खर्च केला, 3 वर्षाचं त्याचं कॅल्क्युलेशन केलं. तर ते काय म्हणजे रक्कम समाधानकारक नव्हती की आम्हाला जगण्यालायक, पण ते पुरत नव्हती. म्हणून मग मी म्हटलं काहीतरी केलं पाहिजे, वेगळं काहीतरी केलं पाहिजे, शेतीला जोडधंदा असावा, म्हणून काहीतरी करू आपण. मग थोड्याशा मी कोंबड्या पण केल्या पहिल्यांदा, मग ती रोगराई आली, कोंबड्या थोड्याशा माझ्या गेल्या. मग त्याच्यानंतर मी एक गाय घेतली आणि ती गायचं घरात खर्च चालून खर्च चालायला लागला. त्याच्यानंतर एक गाय घेतली, परत एक दूध, तिचं एक पिल्लू झालं, ती मोठं केलं. त्या दोन्हीचं मिळून दूध जरा चांगलं जायला लागलं. त्यातून मला 10 दिवसाला पैसे बऱ्यापैकी यायला लागले. म्हणजे असं मला समाधान वाटत गेलं. मग मी म्हणलं का नको आपण तेच आपण करूया, म्हणून मग परत 3 गाया घेतल्या, ते गोठ्याचं नियोजन केलं आणि 3 गाया वर मी आज 3 वर्ष झालं मी 15 गाया केल्यात माझ्या 3 गायाच्या. म्हणजे त्याचे बाहेरून 1-2-3 छोटी छोटी कालवड आणली की मी, नाहीच नाही, पण त्यांना पण चांगलं संगोपन देऊन मोठं त्यांना केलं, खायला प्यायला त्यांना व्यवस्थित करून त्या गाभण करून घरच्या गाया मी तयार केल्या. आणि आता माझं कलेक्शन
दोन्ही टायमाचं 100 लिटर आहे. 100 लिटर. हा. तेव्हा मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे. आता त्यांच्या 3 ते 4 गायी चालू आहेत. 4 चालू आहेत आणि नाही तशा 5 चालू आहेत. त्यातल्या 4 गाभण आहेत आणि एकच नवीन वेलेली आणि आता त्यातली 3 दुसरी पूर्ण आता 3-4 महिन्याच्या याच्यावर आहेत, वेळेला आलेले 3-4 आणि बाकी अजून वासरच आहे ती. जरी 15-16 असल्या तरी पण अजून छोटी छोटी पिल्लच आहेत ती. 6 महिन्याची 9 महिन्याची अशी पण 6 गायावरच माझं एवढं कलेक्शन चाललं. आता विषय काय आहे, काही लोक म्हणतात की बाबा दुग्ध व्यवसाय परवडत नाही. तर आता तुम्ही काय सांगताल त्यांना, बाबा दुग्ध व्यवसाय परवडतो की परवडत नाही? नाही, मी तर सांगेन की दुग्ध व्यवसाय परवडतो. का परवडतो? स्वतः केल्यानंतर, स्वतः लक्ष दिल्यानंतर की मी करण, गडी ठेवण, बाय ठेवण, मी आज इकडे जाईन, मी तिकडे जाईन, हा विचार नाही पाहिजे. की स्वतः झिजल्याशिवाय, स्वतः गेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसं स्वतः कष्ट केल्याशिवाय आणि स्वतः त्याच्यावर लक्ष दिल्याशिवाय अजिबात हा व्यवसाय आपला नाही. संध्याकाळ लहान बाळाला आपण कसं आपलं मूल स्वतःच मोठं करतो, तसं या गायीची पिल्लं, गायी त्यांचं संगोपन तसंच करावं लागतं. त्यावेळेस ते आपल्याला रिस्पॉन्स देतात आणि आपल्याला समाधानकारक त्यांच्याकडून उत्पन्न भेटतं. म्हणजे माझं तर म्हणणं, मी स्वतः अनुभवलंय, मी स्वतः करते. शिवाय स्वच्छता एक महत्वाचं असतं. आजार पण नसतं गोट्यात, आजार पण राहत नाही. स्वच्छता तुम्ही जेवढी ठेवताल तेवढं तुमचा गोटा निरोगी सशक्त राहतो. आता मित्रांनो बरं का, शेजारीच यांचं घर आहे, घराला चिपटूनच गोठा आहे आणि इथं तुम्हाला आता मित्रांनो स्वच्छता एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. आता मी इथं उभा राहिलो, एखादी पिसू म्हणायला ही नाही तर दुसरी कुठे गेलं तर 1-2 गायी असल्या तरी पिसा असतात. पण आता इथं बघितलं तर आपण पूर्णपणे स्वच्छता आहे. या माध्यमातून ते त्या दुग्ध व्यवसाय करत आहे. तुम्ही मग अशी म्हटल्याप्रमाणे बाबा 100 लिटर तुमचं डेली दूध जातं, तर तुम्हाला महिन्याला अंदाजे किती उत्पन्न भेटतं या व्यवसायातून? आता सध्या रेट आहे 40. मला म्हणजे आता 3-5, 8-5 ला 38 नाही, पण माझ्या दुधाची क्वालिटी असल्यामुळं मला आता 40+ रेट भेटतो. माझं दूध रोकडेश्वर संकलनला जातं आणि 40+ भेटतो. 100 लिटर 110-105 असं जातं, पण मी तुम्हाला 100च सांगते. आणि त्यामुळे मला 10 दिवसाला 40,000 पेमेंट येतं. महिन्याचं झालं की ते 1,20,000. 1,20,000 त्यातून खर्च मी निम्मा धरला. आणि माझ्या गुरांना चारा माझ्या शेतीतलाच असतो. मी बाकी काही घरातलं धान्य सुद्धा मी स्वतः विकत आणून खाते, पण सगळा चारा घरचा असतो माझा. फक्त पेंड विकत असते, मिनरल मिक्सचर थोडस विकत असतं, नाही तर बाकी शक्यतो सगळं घरचाच चारा असतो. त्यामुळे मला चांगला गोटा परवडतो. म्हणजे माझी सुधारणा झाली त्या गोट्यावर. म्हणजे जास्त सांगत नाही, 3 वर्षात की मी 10 लाखाची गाडी कॅश घेतली. आता मी राम दिवाळी दिवशी गाडी आणली. तर एकही कुठलंही लोन न करता, काही न करता, दुग्ध व्यवसाय थोडं कमी पडलं तर जे रोकडेश्वर संकलनवाले त्यांच्याकडून उचल घेऊन ती मी गाडी कॅश घेतली आणि ते 1 महिन्यानंतर मी फेडलं त्यांनी. तर मित्रांनो, या पद्धतीनं दुग्ध व्यवसाय व्यवस्थित केला, नियोजनबद्ध केला किंवा फक्त स्वतः लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणताल गडी ठेवू, आपण असं करू तसं करू, ते अजिबात चालणार नाही. तुम्ही जर स्वतः त्याच्यामध्ये मेहनत केली, घाम गाळला, तर 100% दुग्ध व्यवसाय परवडतो. तर आता मला एक सांगा बाबा, तुम्ही आता चाऱ्याचं नियोजन कसं काय केलेलं आहे? चाऱ्याचं नियोजन कसं केलंय तर आता माझा 4-5 एकर इथं शेती. मी डायरेक्ट सगळी मका करते. काढणीला आली ती 3 महिन्यानंतर ते कापून लेबर लावून कापून घेऊन मुरगास बनवून बॅगा भरून ठेवते. आणि एकरभर असं ओला चारा असावा त्याच्या जोडीला, म्हणून असं 4-4, 5-5 रोजी रोज आणून 3 दोन्ही मिक्स करून टाकतो. आता दिवसभर घरच्या घरी मुक्त गोठ्यामध्ये गायी असतात आणि संध्याकाळी तुम्ही इकडं बांधता, तर रात्रभर ठेवून चालत नाहीत का त्याच म्हणजे मुक्त गोठ्यामध्ये? रात्रभर मुक्त गोठ्यातच असतात. रात्रभर संध्याकाळी 6 वाजता आत घ्यायच्या, चारा टाकायचा, आत घ्यायच्या, चारा टाकायचा, त्यांना ते पेंड हे ते सगळं त्यांचं मिनरल मिक्सचर टाकायचं, 1-1.5 तासात धारा काढायच्या आणि परत 8-8:30ला बाहेर सोडायच्या. तिथलं स्वच्छता करायची आणि सोडून द्यायचं. परत सकाळी उठल्यानंतर परत चारा टाकून ठेवायचा. सकाळी 5:30ला मी उठते त्यावेळेस आत घ्यायच्या आणि त्यांना सगळं टाकून 7ला धाराला सुरुवात करायची. 8:30-9 पर्यंत धारा होऊन
पाऊसून ते बाहेर सुटतात. आणि एवढं महत्वाचं की ही मी एकटी करते. मुलगा संध्याकाळी दवाखान्यात ओपीडीला जाते 6च्या नंतर. तर 6च्या नंतर 9 वाजेपर्यंत हा सगळा कार्यक्रम जो गुरांचा असतो तो माझाच चाललेला असतो. सगळं करून नंतर 9च्या पुढे मी स्वयंपाक करते, जेवण बनवते, जेवतो मला 11 वाजता आणि सकाळी मी परत 5ला रेडी असते. पण दुपारचा मधला वेळ मला सापडतो आरामाला, पण मी स्वतः लक्ष देते, कुणावरही संभून राहत नाही. फक्त दवा डॉक्टर काय जर प्रॉब्लेम असेल तर त्याची साथ मला माझ्या मुलाची. आता काही लोक मुलं काय आताची तरुण करतात की बाबा 15-20 हजारासाठी मुंबई पुण्याला जातात आणि त्यांना कष्ट नकोय, शेती मग असते, सगळं काही असतं आणि कष्ट नकोय म्हणून कुठली तरी छोटीशी कंपनी बघतात, ऑफिस बघतात, तिथं काम करतात. मग त्यापेक्षा जर तुम्ही इकडे गावाकडेच राहून जर हा दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतर काही शेतीपूरक व्यवसाय असेल, उदाहरणार्थ शेळी पालन वगैरे, तर ते केलं तर परवडेल का बाबा तुम्हाला मुंबई पुणे? नाही, शेळी पालन ते पण सर मी केले, आता विकल्यात. शेळी कोकरी आणायची, पाजणी आणायची, या गाईंचं दूध पाजायची. 3 महिन्यात मला 10-15 हजार एका कोकरी. पण तेच परवडतं. हे 10-20 हजार तुम्ही आज अशा मागायच्या दिवसात 15,000 सगळ्यात काय होतं, तुम्हाला तुमच्या कुठल्याही गरजा पूर्ण, फक्त जगायचे करायचे आणि फक्त तुम्हाला वाटतं की आपण आपले दिसलं पाहिजे, राहिलं पाहिजे, एवढ्यासाठी तुम्ही त्यांचा तुम्ही ती करता. पण जर तुम्हाला खरंच व्यवस्थित जगायचं असेल आणि ऑर्गॅनिक पद्धतीचं तुम्हाला खाणं असेल, रोगराई आजारापासून तुम्हाला वाचायचं असेल तर गाव, शेती आणि शेळी पालन असो, हा धंदा कधीच नाही. शेती करत करत तुम्ही हा जोडधंदा करा, तुम्हाला कधीच काही कमी पडणार. बरोबर, फक्त कष्टाची तयारी ठेवा. आता शहराचा आणि गावाचा विषय निघाला म्हणून आपण कोरोनामध्ये बघितलं. कोरोनामध्ये खऱ्या अर्थानं लोकांना गावाची किंमत कळाली आणि आता सध्या युद्धाची परिस्थिती आहे. आता गावाकडील चुलींचं महत्व लोकांना समजायला लागलंय. शहरामध्ये तर तुम्ही चूल पेटवू शकत नाही, असा विषय. म्हणजे मित्रांनो, कधीही तुम्ही पाहिलं, शहरात असेल, मॉडर्न राहा, सर्व गोष्टी करा, पण तुमचं गाव आहे त्या गावाला अजिबात विसरू नका, कारण शेवट गावच आहे. खेडेगावात सुद्धा सर मॉडर्न राहता येतं, मॉडर्न करता येतं. आता तुम्ही सांगा, गॅसवर अवलंबून 1000-1200 देतात, ब्लॅक करतात, येऊन वन राहणार त्यांना मिळत नाही टायमिंगवर. पण मी एवढं डोकं माझा गोटा चालू केला, 2 महिन्यात फॉर्म भरला आणि गोबर गॅस. आणि आता माझा स्वयंपाक गोबर गॅसवर आहे. का कुठे कॅन्सर व्हायला, आजारी पडेल, काय पडेल, घ्यायची काय आपल्याला अडचण आहे का? त्याच्यावर फक्त 2 पाट्या 3 दिवसात शेण टाकलं तर मस्त स्वयंपाक चालतो, पाणी आंघोळीचं होतं, तुमची लाईट जात नाही, म्हणजे वापरायची गरज येत नाही. किंवा गोबर गॅस मला काय माहितीच नव्हतं तुमचा. आपण एक 5 मिनिटाचा व्हिडिओ त्या गोबर गॅसवर नंतर बनवू. सध्या आपल्या पण याच्यातून मला श्रेय कुणाला, माझ्या मुलाला पण. डॉक्टर असून की हा म्हणत नाही मी हा शेणात कसं फिरू, हे काम कसं करू, त्याच सहकार्य मला लय असतं. डॉक्टरांची पण आपण थोड्या वेळानं बोलणार आहोत, डॉक्टरांशीही बोलणार आहोत. तर आता जर आपण आतमध्ये आपण गाया बघूया त्यांच्या सर्व, तर एक गाई किती दूध देते काय ते चेक करूया. तर मित्रांनो, हा त्यांचा पूर्ण गोठा आहे, बघू शकता तुम्ही. मुक्त पद्धतीनं गोठा केलेला आहे त्यांनी. या पद्धतीनं मित्रांनो शेण येतच असतं, वर्षातून एक दिवस 4 ते 5 महिन्याला हे शेण उचलतात आणि शेण फक्त त्यांच्या शेतामध्येच टाकतात. दुसरीकडे अजिबात विकत वगैरे काही नाही, कारण त्यांचं म्हणणं काय आहे, स्वतः शेण आहे आणि जे शेतीमध्ये टाकल्यानंतर जे पीक आहे ते पुन्हा जोमाने ते पीक येतं. तर मित्रांनो बघू शकता, या तुम्ही गायी बघू शकता. आता मगाशी म्हटल्या त्यांना सांगितलं आपल्याला की बाबा एका गायीपासून हे सर्व सुरुवात केलेली आहे. तर पहिली गाय बघा, ती गाय बघा, तर ही या एका गायीपासून त्यांना हे सर्व संपूर्ण गोठा उभारलेला आहे. ही गाय पहिली, त्याच्यानंतर ती घेतल्या, 2 घेतल्या, म्हणजे ह्या 3 झाले. ह्याच्यावरही आपलं सगळं त्या एका गायीवर हा संपूर्ण गोठा त्यांना तयार केलेला आहे. तसेच मित्रांनो, या जो मुक्त गोठा आहे त्याच्यामध्ये ठराविक थोड्याफार कोंबड्या पण त्यांना सोडलेल्या आहेत. तर कोंबड्या किती सोडलेल्या आहेत तुम्ही?
70-75 सोडल्या होत्या. त्यातलं काय गिरायक आलं की कोंबड्या विकते, रोजची अंडी अंडी रोजचं मला वगैरे 200-250 रुपयाचं आपलं आणि आहे. कोंबड्यामध्ये 200-250 रुपये त्यांना रोजच्या रोजची अंड्याच्या कमाई. माध्यमातून त्या ठिकाणी मिळतात. तर मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही गावाकडे राहूनच तुमचा पूर्णपणे उदरनिर्वाह करू शकता. तर ह्या मित्रांनो होत्या आपल्यासोबत विजया लोखंडे मॅडम. त्यांना आपल्याला गायींविषयी, मुक्त गोट्याविषयी, दुग्ध व्यवसायाविषयी संपूर्ण माहिती दिली, मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचं आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.